ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मेडिटेशन करा, मोटिवेशनल व्हिडिओज पहा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तुमचं मन परत काही दिवसांनी अशांत होतच असतं. पण जर मी तुम्हाला इथे असं म्हणालो की तुमचं मन कधीच कायमचं शांत होऊ शकत नाही, तर आता हे ऐकून काही जणांना धक्का बसेल की काय, मन कधीच कायमचं शांत होऊ शकत नाही, कारण विचार निर्माण करणं हेच तर या मनाचं काम आहे. मग असं असताना आता हा प्रश्न उद्भवतो की मग खरी शांतता मिळते कुठे? खरी शांतता मिळते का? मुळात शांतता म्हणजे काय? हाच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला 3 गोष्टी समजलेल्या असतील. 1. मन सतत अस्वस्थ का राहतं? 2. मन शांत करण्यासाठी आपण नकळत कोणती सर्वात मोठी चूक करतो? आणि 3. भारतीय अध्यात्म मन शांत करण्याच्या ऐवजी कुठला वेगळा मार्ग सांगतं? जेव्हा हे सर्व आपल्याला समजलेलं असेल तेव्हा आपल्या या मनाच्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा पूर्णपणे बदललेली असेल. पण त्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी असा अनुभव घेतलायत का की रात्रीच्या वेळेला सगळे झोपलेले असताना घरात पूर्ण शांतता असते, पण तुमच्या डोक्यात मात्र हजारो आवाज ऐकू येत असतात? उद्याची चिंता, काल झालेलं भांडण, भविष्यात काय होईल, लोक काय म्हणतील, मी घेतलेला निर्णय बरोबर तर आहे ना, असे असंख्य विचार तुमच्या मनामध्ये येत असतात. आणि अशा वेळेला मग आपण म्हणतो माझं मन खूपच जास्त अस्वस्थ आहे. पण गाईज, या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न आपल्या मनात गेली 2000 वर्ष येतोच आहे. मनुष्याच्या मनामध्ये गेली 2000 वर्ष हा प्रश्न भेडसावतोय की माझं मन इतकं अस्वस्थ का आहे, माझं मन शांत का होत नाही. आजच्या काळामध्ये, AI च्या काळामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये देखील आपल्याला हा प्रश्न भेडसावतोय की आपलं मन इतकं अस्वस्थ का आहे. याचा अर्थ असा होतो की तुमचा मोबाईल, सोशल मीडिया, TV, रिलेशनशिप हे इश्यू नाही आहेत. तर याच्या मागचं कारण, मन अस्वस्थ अशांत होण्यामागचं कारण अजून खोल आहे. पण याआधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्हाला मन शांत करण्याच्या कुठल्याही ट्रिक्स सांगणार नाही आहे, कारण कुठल्याही ट्रिक्स मनाला थोड्या वेळापुरतंच शांत करतात. मला तुम्हाला मन अशांत होण्यामागचं कारण समजावून सांगायचं आहे. ते कारण कळलं असता तुम्ही स्वतः देखील शांतता मिळवू शकाल. कल्पना करा की एक माणूस आहे, त्याला असं वाटतंय की मला नोकरी लागली की माझं मन शांत होईल. मग त्याला नोकरी लागते. नोकरी लागल्यावर त्याला असं वाटतं की नाही, थोडंसं माझं इन्कम जर का वाढलं ना तर माझं मन शांत होईल. मग काही दिवसांनी त्याचं इन्कम वाढतं. मग त्याला असं वाटतं की मला घर घ्यायचं आहे. एकदा का मी घर घेतलं ना की माझं मन शांत होईल. मग लग्न झालं की मन शांत होईल. मग माझ्या मुलांच्या भविष्याचं सगळं सिक्युअर करून ठेवलं की मन शांत होईल. मग माझं हेल्थ, माझी रिटायरमेंट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की माझं मन शांत होईल. पण असं करत करत मन शांत होण्याचा दिवस उजाडतच नाही. आयुष्यभर तो जी गोष्ट शोधत होता, हे केलं की मन शांत होईल, ते केलं की मन शांत होईल, असं म्हणत तो आयुष्यभर अनेक गोष्टी अचीव करत होता. पण हे सगळं अचीव करून देखील त्याच्या लक्षामध्ये येतं की मन शांत होण्याचा दिवस आलाच नाही आहे. हे कशामुळे होतं? तर हे होतं कारण त्याने एक अशी चूक केलेली असते जी चूक आपण सगळेजणच करत असतो. ती चूक म्हणजे आपण असं समजतो की मनाचं काम शांत राहणं आहे, मनाचा स्वभाव शांत राहणं आहे, मन शांत राहू शकतं असं आपण समजतो. हीच आपली चूक आहे, कारण मनाचं काम विचार निर्माण करणं आहे, शांत राहणं नाही. जसं हृदयाचं काम धडधड करत राहणं आहे, बरोबर, तसंच मनाचं काम विचार निर्माण करणं आहे. हृदयाने धडधड करणं थांबवली तर चालेल? नाही. तसंच मनाने देखील विचार निर्माण करणं थांबवता कामा नये, कारण तेच त्याला नेमून दिलेलं काम आहे. थोडक्यात मनामध्ये विचार येणं ही समस्या नाहीच आहे. मनात विचार येणं ही समस्या नाही आहे, तर समस्या ही आहे की तुम्ही त्या विचारांवर विश्वास ठेवताय.
तुम्ही त्या विचारांवर विश्वास ठेवताय आणि त्या विचारांवर विश्वास ठेवून तुम्ही त्यावर रिॲक्ट देखील करताय. ही आपली सगळ्यात महत्त्वाची चूक आहे. याचं एक उदाहरण पाहूयात. समजा मी एका माझ्या मित्राला मेसेज केला व्हॉट्सअपवर. ओके, मित्राला व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि पुढचे 2 तास झाले तरी त्याचा रिप्लाय नाही आला. मग अशा वेळेला आपल्याला काय वाटतं, हा मला अवॉइड करतोय का? बरोबर. किंवा त्याच्या दृष्टीने आता माझी काही किंमत नाही राहिलेली का? त्याने कुठला वेगळा ग्रुप जॉईन केलाय का? मी उगाचच स्वतःहून मेसेज केला का? हे सगळे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात आणि त्यानुसार आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात. आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला राग येतो, आपल्याला दुःख होतं, आपल्याला इरिटेट होतं, आपला इगो हर्ट होतो. पण इथे आपण कधी हा विचार करतो का की त्याने मेसेजला रिप्लाय केला नाही कारण कदाचित तो खरंच कुठेतरी बिझी असेल, तो ड्राईव्ह करत असेल, तो कुठल्या तरी कार्यक्रमात असेल, मूव्ही पाहायला गेला असेल, 2 तास रिप्लाय नाही आला, ठीक आहे, तो मूव्ही पाहायला गेला असेल, असं असू शकतं. पण आपलं मन काही कल्पना निर्माण करतं आणि आपण त्या कल्पनांवर विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना देखील जागृत होत असतात. थोडक्यात तुमच्या मनामध्ये दुःखाची भावना निर्माण झालेली आहे, ती वास्तवामुळे नाही, कल्पनेमुळे. तुमच्या मनाने केलेल्या केवळ कल्पनेमुळे तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. यानंतरची आपण करत असलेली एक महत्त्वाची चूक म्हणजे आपण वर्तमानात राहतच नाही. आपल्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करणारे जे विचार येतात ते विचार कधीच वर्तमानातून येत नसतात. ते विचार भूतकाळातून येतात किंवा भविष्यकाळातून येतात किंवा कुठल्या तरी कल्पनेतून येत असतात. या 3 जगांमधून येणारे विचारच आपलं मन अस्वस्थ करत असतात. पण जर आपण थोडेसे कष्ट घेऊन वर्तमानामध्ये राहिलो तर कदाचित आपलं मन अस्वस्थ करणारे विचार आपल्या मनामध्ये येतच नाहीत. मनात विचार येत नाहीत असं नाही आहे. मानवी मनाचं कामच आहे विचार निर्माण करणं. पण जर का ते मन वर्तमानामध्ये असेल तर ते वर्तमानातले विचार निर्माण करत असतं आणि वर्तमानातले विचार कधीही अस्वस्थ करत नसतात. अस्वस्थ करणारे विचार हे केवळ आणि केवळ भूतकाळातून, भविष्यकाळातून किंवा काल्पनिक जगामधून येत असतात, कल्पनेतून येत असतात. याचा अर्थ असा होतो की शांतता ही वर्तमानात असते. आपण जर का वर्तमानात राहिलो तर आपलं मन शांत होऊ शकतं. पण आज अनेकांमध्ये वर्तमानात राहण्याची क्षमता शिल्लकच नाही उरलेली. आपल्याला वर्तमानात राहायची संधी जरी मिळाली तरी सुद्धा आपण लगेच स्वतःचं मन कुठेतरी गुंतवतो. आपल्याला 10 मिनिटं रिकामी मिळाली तरी लगेच आपण मोबाईल काढून स्क्रोल करायला सुरुवात करतो, आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारायला सुरुवात करतो, गाणी ऐकायला सुरुवात करतो, काहीतरी उचलून वाचायला सुरुवात करतो, काहीतरी कामं काढून बसतो. म्हणजे 10 मिनिटं जरी रिकामी मिळाली तरी आपण वर्तमानात राहत नाही. कारण काही न करता बसल्यावर आपल्याला वर्तमानात राहताच येत नाही. आपल्या मनात लगेच भूतकाळातले आणि भविष्यकाळातले किंवा कल्पनेतले विचार यायला सुरुवात होते. हे विचार आपल्याला अस्वस्थ करतात. म्हणजे आपल्याला रिकाम्या वेळात देखील वर्तमानात राहता येत नाही. पण हीच वर्तमानात राहण्याची क्षमता आपल्याला शांतता मिळवून देऊ शकते. जर का तुम्ही सुद्धा वर्तमानात राहण्याची क्षमता डेव्हलप करू इच्छित असाल तर त्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मेडिटेशन. पण अनेकांना मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हेच माहीत नसतं. मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं, मेडिटेशन झालं म्हणजे काय झालं, मेडिटेशन व्हायला हवं म्हणजे काय व्हायला हवं, मेडिटेशन होतच नाही आहे म्हणजे काय होत नाही आहे, आपल्याला या गोष्टी देखील माहीत नसतात. आणि त्यामुळे मेडिटेशन आपण कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला त्यातून अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. जर का तुमची सुद्धा ही समस्या असेल, तुम्ही सुद्धा जर का मेडिटेशन करू इच्छित असाल पण मेडिटेशन कशा प्रकारे करायचं हेच जर तुम्हाला माहीत नसेल आणि जर हे तुम्ही शिकू इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा एक कोर्स आहे. 7 दिवसांचा कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स आहे, ज्यामध्ये आम्ही मेडिटेशनच्या 5 पद्धती शिकवत असतो.
या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर तुम्हाला आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती वाचायला मिळेल. इच्छुक असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. कोर्सची संपूर्ण माहिती वाचा. इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. पण कुठल्या का मार्गाने होईना वर्तमानात राहण्याची क्षमता डेव्हलप करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही वर्तमानात राहता तेव्हा मन अस्वस्थ करणारे विचार येत नाहीत, कारण खरी शांतता ही वर्तमानातच मिळत असते. आणि आता यानंतरची आपण करत असलेली चूक जी सगळ्यात मोठी असून तिला आध्यात्मिक चूक असं देखील म्हणलं जातं. ती चूक म्हणजे आपण म्हणतो की मी दुःखी आहे, मी दुःखी झालो असं आपण म्हणताना म्हणत असतो. पण हे खरं आहे? आपण स्वतः कधी दुःखी होत असतो? नाही. खरं वाक्य काय आहे तर माझ्या मनामध्ये दुःख निर्माण करणारे विचार येत आहेत. आपण जेव्हा मी दुःखी आहे असं म्हणत असतो तेव्हा आपण स्वतःला या मनाशी जोडत असतो किंवा आपण स्वतःला मन समजत असतो. अध्यात्म काय सांगतं? अध्यात्म असं सांगतं की तुम्ही हे शरीर नाही आहात, तुम्ही हे मन नाही आहात, तुम्ही ही बुद्धी देखील नाही आहात. अध्यात्म आपल्याला असं सांगतं की या शरीराच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक असतो. तो सूक्ष्म घटकच आपलं खरं स्वरूप आहे. हे शरीर आपलं खरं स्वरूप नाही आहे. नाश या शरीराचा होतो, त्या सूक्ष्म घटकाचा, म्हणजे आपल्या खऱ्या स्वचा कधीही नाश होत नसतो. जसं हे शरीर मी नाही आहे तसंच हे मन देखील मी नाही आहे. माझ्या मनामध्ये विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये त्या विचारांच्यामुळे दुःख निर्माण होत आहे. मी दुःखी नाही आहे, माझ्या मनामध्ये दुःख निर्माण करणारे विचार येत आहेत असं आपण म्हणणं गरजेचं आहे. पण आपण करत असलेली ही एक महत्त्वाची चूकच आहे की आपण या मनालाच आपलं खरं स्वरूप समजत असतो. मी दुःखी आहे आणि माझ्या मनात दुःखाचे विचार चालू आहेत, या दोन वाक्यांमधला जो फरक आहे तो फरकच अध्यात्माचा मुख्य पाया आहे. या पायावरच, या बेसवरच संपूर्ण अध्यात्म उभं आहे की माझे विचार म्हणजे मी नाही, माझ्या भावना म्हणजे मी नाही, माझं मन म्हणजे मी नाही, हे शरीर देखील मी नाही. मग मी कोण आहे? या मी कोण आहे प्रश्नाचं उत्तर शोधणंच हाच अध्यात्माचा उद्देश आहे असं सांगितलं जातं. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच अध्यात्मामध्ये साक्षीभाव ही एक संकल्पना मांडलेली दिसते. अध्यात्म असं सांगतं की आपल्या मनामध्ये विचार येतात, आपल्या मनामध्ये भावना येतात, या विचारांना आपण केवळ साक्षीदारासारखं पाहणं गरजेचं आहे. आपण त्या भावनांना, त्या विचारांना केवळ विटनेस करणं गरजेचं आहे. आपण जसं एखादी घटना लांब उभं राहून त्या घटनेचे साक्षीदार बनत असतो तसंच आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे सुद्धा आपण साक्षीदार बनणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांना साक्षीभावाने पाहायला सुरुवात करतो, भावनांचं निरीक्षण करायला सुरुवात करतो, तेव्हा मग हा प्रश्न येतो की त्यांचं निरीक्षण कोण करतंय? हा पाहणारा कोण आहे? विचारांचं मी निरीक्षण करतोय, पण मी म्हणजे कोण? हा जो मी आहे तो खरा मी आहे. मी कोण आहे याचं उत्तर इथे अध्यात्म साक्षीभाव या संकल्पनेच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतं की हा जो साक्षीदार आहे हे माझं खरं स्वरूप आहे. कोण आहे हा साक्षीदार? या बाबतीमध्ये अध्यात्म एक दृष्टांत मांडतो. तो म्हणजे समजा आकाशामध्ये ढग येतात, ढग एकामागोमाग एक येऊन जात असतात, बरोबर. पण त्या ढगांमध्ये आकाश गुंतत नाही, आकाश त्या ढगांच्या मागे जात देखील नाही, आकाश त्या ढगांच्यामुळे अस्वस्थ देखील होत नाही. असंच आपल्या मनामध्ये विचार येतात जातात, भावना येतात जातात, आपण त्यांच्या मागे जाता कामा नाहीये, आपण त्यांच्यामध्ये गुंतता कामा नाहीये, त्यांच्यामुळे आपण अस्वस्थ देखील होता कामा नाहीये. आणि इथेच आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतं की आपल्याला शांतता मिळवायची आहे, आपल्याला मन शांत नाही करायचं. मनापासून तुम्ही स्वतःला वेगळं करा, आपोआप तुम्ही शांत व्हाल, तुम्हाला शांतता मिळेल. त्या मनाला शांत करण्याच्या भानगडीमध्ये पडता कामा नाहीये, कारण ते मन अशांत नाहीच आहे, ते त्याचं काम करतंय. त्याचं कामच आहे विचार निर्माण करणं. त्याचं काम ते इमाने इतबारे करतंय. त्याच्या कामामध्ये आपण हस्तक्षेप करता कामा नाहीये, आपण त्याला शांत करू पण शकत नाही. त्याचं काम करण्यापासून आपण त्या मनाला थांबवू पण शकत नाही. आपल्याला केवळ स्वतःला त्याच्यापासून वेगळं करायचं. हे विचार म्हणजे मी नाहीच आहे,
या भावना मला जाणवतच नाहीये, ते त्या मनाला जाणवत आहेत. माझा असा गैरसमज आहे की मी स्वतःला मनाशी जोडलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे मी अशांत झालोय असं मला वाटतंय. नाही, जसं आकाशामध्ये ढगांच्यामुळे काहीही फरक पडत नसतो, तसंच या मनात निर्माण होणाऱ्या विचारांच्यामुळे, भावनांच्यामुळे आपल्या स्वमध्ये काहीही फरक पडत नसतो असं अध्यात्म सांगतं. ही गोष्ट एकदा का आपल्या लक्षामध्ये आली की हे विचार आपल्याला अस्वस्थ करणं, अशांत करणं थांबवतात. कारण आता आपल्याला कळलेलं असतं की आपली शांतता या मनाच्या शांततेवर अवलंबून नाहीये. आता हे अचीव केलं कसं जातं, तर इथेच एंटर करतं मेडिटेशन. मेडिटेशनच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, वेगळे वेगळे मार्ग असतात. त्यापैकी मेडिटेशनची एक अत्यंत महत्त्वाची पद्धत म्हणजे मेडिटेशन चालू असताना, मेडिटेशन करत असताना मनात आलेल्या विचारांच्याकडे साक्षी भावाने पाहणे. मेडिटेशन करताना मनामध्ये विचार येतात, सगळ्यांच्या येतात. त्या विचारांच्याकडे तुम्ही साक्षी भावाने पाहायला सुरुवात करणं गरजेचं असतं या पद्धतीमध्ये. जेव्हा आपण विचारांच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहायला सुरुवात करतो तेव्हा मग विचार राहतच नाहीत. हा अनुभव अगदी डे 1लाच सगळ्यांना येत असतो की मेडिटेशन करत असताना तुम्ही विचारांच्याकडे पाहायला सुरुवात केलीत. विचारांच्याकडे पाहायचं म्हणजे त्यांना फक्त विटनेस करायचं, त्यांच्या मागे जायचं नाही, त्यांच्यामध्ये गुंतायचं नाही, त्यांच्यामध्ये रमायचं नाही. केवळ साक्षी भावाने तुम्ही जेव्हा विचारांना पाहायला सुरुवात करता तेव्हा विचार तिथे अस्तित्वात राहतच नाहीत, विचार गायब होऊन जातात. आणि मग अशा वेळेला साधकांच्या मनामध्ये हा विचार येतो की अरे माझ्या मनात कुठलाच विचार येत नाहीये, पण हा सुद्धा विचार आहे, हा सुद्धा विचार आहे. हा सुद्धा विचार आपण नोटीस करायला हवा की ओके, माझ्या मनामध्ये हा विचार येतोय की माझ्या मनामध्ये कुठलाच विचार येत नाहीये. बरोबर. असं करत करत जेव्हा आपण आपल्या मनातल्या सगळ्या विचारांना एक थर्ड पर्सन म्हणून ऑब्झर्व करतो, त्यांचं केवळ निरीक्षण करतो, तेव्हा आपण आपोआप त्या विचारांच्या पासून लांब राहण्याची सवय डेव्हलप करत असतो. मेडिटेशनमध्ये आपल्याला नेट प्रॅक्टिस करायची असते. नेट प्रॅक्टिस म्हणजे काय, तर ग्राउंडवर मी नंतर खेळेन, जेव्हा माझी मॅच असेल तेव्हा मी ग्राउंडवर जाऊन खेळेन, पण आत्ता मला नेटमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून उद्या ग्राउंडवर खेळताना मला छान खेळता येईल. तसंच मेडिटेशनमधून बाहेर आल्यावर सुद्धा आपला हा स्वभाव निर्माण व्हायला हवा की माझ्या मनात विचार येत आहेत, माझ्या मनात भावना येत आहेत, पण मी अस्वस्थ होतोय असं म्हणणार नाही आहे. त्या विचारांना मी स्वतःला कंट्रोल करू देणार नाही आहे, त्या भावनेला मी स्वतःला कंट्रोल करू देणार नाहीये. हे मला रेग्युलर आयुष्यामध्ये अप्लाय करायचं आहे, पण त्याची नेट प्रॅक्टिस मला मेडिटेशनमध्ये करायची असते. सो जेव्हा मी मेडिटेशन करतो, जेव्हा आपण मेडिटेशन करतो आणि तेव्हा जेव्हा ही पद्धत वापरतो, तेव्हा या पद्धतीमध्ये केवळ विचारांच्याकडे साक्षीभावाने पाहिलं जातं. आणि जेव्हा आपण हे मेडिटेशन नियमित करायला लागतो तेव्हा मग ती गोष्ट आपल्या स्वभावात उतरते, आपल्या वृत्तीमध्ये उतरते, आपलं मूळ नेचरच असं व्हायला सुरुवात होते की मेडिटेशनमधून बाहेर आल्यावर देखील आपण आपल्या विचारांच्याकडे, आपल्या भावनेकडे साक्षीभावाने पाहायला सुरुवात करतो. आता सुरुवातीचा प्रश्न आठवा, मन शांत का राहत नाही? कारण आपण त्याला त्याचं काम सोडायला सांगतोय, जे शक्य नाही आहे. खरी शांतता मन शांत झाल्यावर येत नसते, तर मनाशी असलेली चुकीची ओळख संपवल्यावर येत असते. हाच या व्हिडिओचा मुख्य संदेश आहे. आपण मनात आलेल्या विचारांवर विश्वास ठेवतो म्हणजे आपलं आणि त्या मनाचं काहीतरी कनेक्शन असतं. आपण सतत आपल्या मनातल्या विचारांच्या मागे गेल्यामुळे वर्तमानात राहू शकत नाही, भूतकाळ, भविष्यकाळ किंवा काल्पनिक जगामध्ये जात असतो. कारण आपलं आणि त्या मनाचं काहीतरी कनेक्शन असतं. मी दुःखी आहे असं म्हणतो कारण आपलं आणि त्या मनाचं काहीतरी कनेक्शन असतं. हे जे कनेक्शन आहे, हे कनेक्शन आपण थोडं कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा आपण शांत होत असतो, मन नसतं शांत होत. आपल्याला शांतता मिळू शकते, त्यासाठी मनाने शांत होण्याची आवश्यकता नाही. हेच हा व्हिडिओ सांगू इच्छितो. या व्हिडिओच्या माध्यमातून मीच सांगू इच्छितो. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे की मनाचं काम विचार करणं आहे. विचार हे समस्या नाही आहेत. विचारांवर विश्वास ठेवणं ही समस्या आहे. वर्तमानात न राहता येणं ही समस्या आहे. स्वतःला मन समजणं ही समस्या आहे. मेडिटेशन म्हणजे विचार थांबवणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे विचारांच्या बाबतीमध्ये साक्षीभाव जागरूक करणं. हे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. आता एक काम करूया,
आजपासून आपल्याला एक गोष्ट करायला सुरुवात करायची आहे, ती म्हणजे दिवसात 3 वेळेला 1-1 मिनिटासाठी फक्त आपल्याला थांबायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे, माझ्या मनात आत्ता कुठले विचार आहेत, माझ्या मनामध्ये आत्ता कुठले विचार आहेत, हे आपल्याला दिवसात 3 वेळेला स्वतःला विचारायचं आहे. दिवसात 3 वेळेला म्हणजे केव्हा केव्हा, कुठलीही वेळ चालते, पण सकाळी नाश्त्याच्या आधी, दुपारी जेवणाच्या आधी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी. या 3 जेवणांबरोबर, या 3 मील्स बरोबर आपण ही ॲक्टिव्हिटी बांधू शकतो. म्हणजे ती लक्षात राहील की रोज सकाळी नाश्त्याच्या आधी 1 मिनिट थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, माझ्या मनात आत्ता कुठले विचार आहेत. दुपारी जेवणाच्या आधी, रात्री जेवणाच्या आधी 1 मिनिट स्वतःला हा प्रश्न विचारायचा की माझ्या मनात आत्ता कुठले विचार चालू आहेत, माझ्या मनात आत्ता काय भावना आहेत, मला कसं फील होतं आहे आत्ता. जेव्हा आपण हे डेली बेसिसवर सातत्याने करायला सुरुवात करू, तेव्हा ही गोष्ट आपल्या स्वभावामध्ये देखील उतरेल. हे करत असताना आपल्याला विचार फक्त पाहायचेत, नोटीस करायचेत, बदलायचे नाहीत. त्या विचारांना जज पण नाही करायचं. हे विचार निगेटिव्ह आहेत की हे विचार पॉझिटिव्ह आहेत, हे विचार चांगले आहेत की हे विचार वाईट आहेत, हे विचार माझ्या मनात यायला हवे होते किंवा न यायला हवे होते, हे विचार नैतिक आहेत की अनैतिक आहेत. कुठल्याही प्रकारे त्या विचारांना जज पण नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला फक्त स्वतःला विचारायचं आहे, आत्ता माझ्या मनामध्ये कुठले विचार आहेत, दॅट्स इट. जेव्हा आपण हे डेली बेसिसवर करायला सुरुवात करू सातत्याने, तेव्हा आपोआप आपल्यामधला साक्षी भाव हा जागृत व्हायला सुरुवात होते. हळूहळू आपण इतर वेळेला सुद्धा आपोआपच आपल्या विचारांच्याकडे, आपल्या भावनांच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहायला सुरुवात करतो. अशा वेळेला मग ते विचार, त्या भावना आपल्याला कंट्रोल करत नाहीत. आपण कुठलीही गोष्ट विचारांच्या आहारी करत नाही, भावनेच्या आहारी करत नाही. त्याचबरोबर त्या विचारांचा, त्या भावनांचा आपल्यावर इन्फ्लुएन्स देखील होत नाही आणि मग आपल्याला जे लाभतं त्यालाच शांतता लाभणं असं म्हणतात. थोडक्यात शांतता ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे, तुम्ही आधीपासून शांतच आहात, फक्त तुम्हाला तुमचं लक्ष त्या शांततेकडे वळवायचं आहे. तुम्हाला त्या विचारांच्या आणि भावनांच्या गर्दीमध्ये जे तुमचं लक्ष गेलेलं आहे ते लक्ष फक्त काढून घेऊन तुमच्या शांततेवर केंद्रित करायचं आहे, एवढंच काम करायचं आहे. शांत आपण ऑलरेडी आहोत, शांतता कुठेही नाही गेलेली, फक्त आपल्याला ती सापडत नाही आहे कारण आपण वेगळीकडे शोधतोय. गाईज, बऱ्याचदा अनेक जण जेव्हा मेडिटेशन करतात, मेडिटेशनची कुठलीही टेक्निक करतात, तेव्हा त्यांची एक कॉमन तक्रार असते की त्यांनी ठरवलेल्या ऑब्जेक्टवर त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही. त्यांनी जर ठरवलेलं असेल की मी श्वासावर लक्ष केंद्रित करणार, किंवा त्यांनी ठरवलेलं असेल मी हार्टबीट्सवर लक्ष केंद्रित करणार, आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करणार, अनाहत नादावर लक्ष केंद्रित करणार, बरोबर, कुठल्याही एलिमेंटवर त्यांनी लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलेलं असतं, पण सारखे मनामध्ये विचार येतात आणि ते त्या विचारांमध्ये हरवतात, विचारांमध्ये गुंततात. यावर उपाय काय, याला कशा प्रकारे आपण ट्रीट करणं गरजेचं आहे, हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण अष्टांग योग एक्सप्लेन करणारा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथे देतो. हा व्हिडिओ संपताना तो व्हिडिओ इथे येईल. तुम्हाला जर ॲक्च्युअल मेडिटेशनमध्ये केवळ डोळे बंद करून बसणं आणि एका इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करणं इतकंच असतं का, की त्याच्याबरोबर अजून पण काही गोष्टी येतात ज्याचा मेडिटेशनवर इन्फ्लुएन्स असतो, हे जर का सगळं समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ पहा. ते पाहिलं असता तुमचं मेडिटेशन छान होईल. म्हणजे काय तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मेडिटेशन जरी तुम्ही करणार असाल की साक्षीभावाने विचारांच्याकडे पाहायचं, त्यामध्ये सुद्धा अनेकांचं चुकून विचारांच्या मागे जाणं होतं, विचारांच्या मध्ये रमणं होतं, विचारांमध्ये गुंतणं होतं, बरोबर. हे जर होऊ द्यायचं नसेल तर काही बाकीचे फॅक्टर्स देखील मॅटर करत असतात आणि जर ते समजून घ्यायचं असेल तर हा अष्टांग योगाचा व्हिडिओ आवर्जून पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की आवडेल आणि तुमच्या अनेक शंकांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळतील, त्यामुळे तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा. पण जर तुम्हाला पूर्ण मेडिटेशनच शिकायचं असेल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, तर जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण 5 मेडिटेशनच्या टेक्निक शिकवत असतो. ऑनलाईन आहे, 7 दिवसांचा आहे, रोज 1 तास आहे, थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही आहे. म्हणजे त्यामध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. त्याची माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावर आमच्या अकॅडमीची, कोर्सची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. त्या लिंकवर क्लिक करा, माहिती वाचा. इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. का होईल, कारण कोर्स लाईव्ह आहे, इंटरॅक्टिव्ह आहे, मी स्वतः घेणार आहे, त्यामुळे कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे,
आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.